संपूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं एक प्रशिक्षण अभियान चालू आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान असं त्याचं नाव आहे. आणि त्या अभियानांतर्गत त्याचा पहिला टप्पा हा मंडल स्तरावरील कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याचा होता. तो पार पडलेला आहे आणि दुसरा टप्पा सुरू झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 14 मंडलं आहेत आणि त्या 14 मंडलांचे प्रशिक्षण वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये पार पडले. त्यामध्ये साधारणतः 1115 कार्यकर्ते पदाधिकारी प्रशिक्षित झालेले आहेत किंवा प्रशिक्षण त्यांनी अटेंड केलेलं आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा प्रशिक्षण वर्ग आहे, ज्यामध्ये जिल्ह्याचे पदाधिकारी, काही महत्त्वाचे लोकप्रतिनिधी, तालुका अध्यक्ष वगैरे अशी मंडळी अपेक्षित आहेत. जिल्ह्यामध्ये 142 अपेक्षितांचा हा वर्ग 23 आणि 24 मे रोजी नॅनीज ग्रँड रिसॉर्ट चौके मालवण या ठिकाणी संपन्न होतोय. सकाळी 23 तारीखला माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब आहेत, प्रदेशाचे सरचिटणीस योगेश सागर, त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर, वर्षाताई भोसले, या अभियानाच्या सहसंयोजिका अतुलजी काळसेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये, अतुल काळसेकर यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा शुभारंभ होईल. त्यानंतर सलग 2 दिवसामध्ये हा निवासी प्रशिक्षण वर्ग आहे. 2 दिवसामध्ये टोटल 11 सत्र होतील. या 11 सत्रांसाठी प्रशिक्षित झालेले अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मीडिया प्रमुख आमचे भारतीय जनता पार्टीचे नवनाथ बन असतील, प्रशांत ठाकूर असतील, त्यानंतर आमचे एक जयंत जाधव आहेत, प्रमोद जठार साहेब, अतुलजी काळसेकर, अभिजित सामंत आहेत, रवीजी साठे आहेत, योगेश सागर आहेत, प्रशांत ठाकूर आहेत, असे मान्यवर मंडळी या सगळ्या प्रशिक्षणाला, ज्यांनी इंदोरमधून त्या सत्राचं त्या विषयाचं प्रशिक्षण घेतलंय, ही मंडळी मार्गदर्शन करतील. आणि 24 तारीखला दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान या प्रशिक्षणाचा समारोप होणार आहे. समारोपासाठी आपले प्रदेशाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय चव्हाणसाहेब उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी पुन्हा पालकमंत्री पण त्यांच्यासोबत असतील, प्रमोद जठार असतील आणि सगळीच मान्यवर मंडळाच्या उपस्थितीमध्ये या प्रशिक्षणाचा समारोप होईल. भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अनेक विषयांवर प्रशिक्षित करण्याचं हे जे अभियान राबवलेलं आहे ते खूपच चांगलं आहे. कार्यकर्त्याचं व्यक्तिमत्व सुधारणारं अशा पद्धतीचं आहे, ज्याचा लॉंग टर्म फायदा म्हणजे भविष्यकाली सगळा फायदा पक्षाला होईल असं मला वाटतं.